नमस्कार, मी आकाश जाधव. आर-बी-आय असिस्टंट आणि आर-बी-आय अटेंडंटची वाट हे खूप दिवसापासून भरपूर मुलं पाहत आहेत. हे वाट पाहणारे सगळ्याच कॅटेगरीची मुलं आहेत. फ्रेशर त्यामध्ये आहेत, सिलेक्शन झालेले त्यामध्ये आहेत. सोबतच जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना बँकिंगची एक्झाम द्यायची आहे, त्यांच्यासाठीची एक सुवर्ण संधी म्हणजे ऑफिस अटेंडंटसाठी सुद्धा विद्यार्थी वाट पाहत आहेत. सोबतच आता आर-आर-बी पी-ओची मेन झाल्याच्यानंतर पुढं काय? असा प्रश्नचिन्ह सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा आर-आर-बी पी-ओ परीक्षा नाही आला, अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या परीक्षेला मी समोर ठेवून आमची तयारी करावी, हा त्यांचा प्रश्न. कारण की एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये एस-बी-आय आणि आय-बी-पी-एसचं कॅलेंडर आपण डिक्लेअर केलं सांगितलं होतं किंवा एक्सपेक्टेड सांगितलं होतं. तर त्याला भरपूर वेळ आहे. तर मधल्या काळात कोणती एक्झाम आहे का? त्याबद्दलचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत जे ते पोहोचवायचं आहे. हे पोहोचवत असताना जस्ट 1-2 अनाउन्समेंट माझ्याकडून मला सांगायच्या होत्या. ती म्हणजे आता सध्याला ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये आपण एक फक्त ऑफर विद्यार्थ्यांना आपल्या संकल्प 247 ॲपवर ठेवलेली आहे. आपल्या जेवढ्या बॅचेस आहेत त्या बॅचवर 30% ऑफ आहे. फक्त MERRY न्यू इयर आणि नाताळ सुद्धा आहे सोबत. तर ख्रिसमस आहे त्यामुळं MERRY हा कुपन कोड विद्यार्थ्यांना वापरायचा आहे. सोबतच जी अनाउन्समेंट मी मागच्या व्हिडिओत पण केली होती की आपण 12 जानेवारीपासून फक्त 15च्या ऐवजी डेट आपण 12 जानेवारी केली आहे. 12 जानेवारीपासून आपण आपली निश्चय 1.0 बॅच स्टार्ट करतोय आणि खूप अँबिशियस असा प्रोजेक्ट आहे. कारण की हे नववर्ष आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये संकल्प आहे. नववर्ष आणि नवा संकल्प. आता त्यामध्ये आपण प्रत्येक विषयाची एक फॅकल्टी अर्थात कंप्लीट क्वांट माझ्याकडे, कंप्लीट इंग्लिश क्षितिज सरांकडे, कंप्लीट रिझनिंग बॅचचं शंकर सरांकडे, कंप्लीट जनरल अवेअरनेस अतिश सरांकडे, कंप्लीट ॲग्रिकल्चर प्रशांत सरांकडे आणि कंप्लीट इंटरव्ह्यूचा पार्ट हा निखिल सरांकडे असणार आहे. तर मला असं वाटतं की जेही विद्यार्थी ऑफलाईन मध्ये येऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची ही सर्वात मोठी अशी संधी आहे जी विद्यार्थ्यांनी ग्रॅब केली पाहिजे. आणि बॅचचा उद्देश प्री प्लस मेन्स असा आहे आणि विद्यार्थ्यांना कंप्लीट इयर्स असिस्टन्स बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते मी ऍडेड व्हिडिओमध्ये सांगतोच. पण तुमच्या सोबतच्या विद्यार्थ्यांना जे तयारी करू इच्छित आहेत अशांना ऑफलाईन प्लस ऑनलाईन अर्थात हायब्रिड मोडमध्ये आपण ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला जो तो पोहोचवायचा आहे. पुढे आता आपण आपल्या ओव्हरऑल मला असं वाटतं आरबीआयच्या नोटिफिकेशन बघा. आता कधी कधी माहितीचे दोन प्रकार असतात, कच्ची आणि पक्की माहिती. तर पक्क्या माहितीबद्दलचे व्हिडिओ मी नाही टाकत असतो. तुम्ही एसबीआय बद्दलचा टाकला, आयबीपीएस बद्दलचा टाकून दिला. हे टेंटेटिव्ह तारखा असतील. दुसरं, ह्याच्यामध्ये खूप जणांची अपेक्षा स्पेशली हिंदी बेल्ट मधल्या पोरांची की जरी तुमच्याकडे एसबीआय ऑगस्ट बद्दल काही असेल अपडेट, तुम्ही त्याला जानेवारी बद्दल सांगावं, आम्हाला ऐकायला ते चांगलं वाटेल. पण जे आहे ते आहे, असं कसं बदलून सांगता येईल? त्यामुळं रिझन काय, मागच्या 8, 10, 15 दिवसापासून पोरांनी किंवा युट्यूबर्सनी एक वातावरण बनवलं की त्या एसबीआयची ऍड येते म्हणून, आणि नेमकं विद्यार्थ्यांनी ते ऐकून ऐकून सवय होती आणि अचानक आता ऑगस्ट ऐकली की कसं तरी वाटतंय. मग खाली पोरांकडून काही ना काही चालू होऊन जातं. तर माझं असं म्हणणं होतं की त्याला वेळ आहे, पण खूप मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या आरबीआयच्या साईडनं होताना दिसत आहेत असं मला दिसतंय. ते म्हणजे असिस्टंट आणि ऑफिस अटेंडंटसाठी शक्यता आरबीआयच्या काय म्हणतात त्याला, इंटरनलचे सोर्सेस ज्या काही गोष्टी काम करतात त्या माध्यमातून थोडी बहुत जी माहिती हाताला लागते की आरबीआय 640 ऑफिस अटेंडंट आणि 560 असिस्टंटच्या हिशेबानं मोठ्या प्रमाणात जे ते तयारी लागलेली आहे. आणि बऱ्यापैकी मला असं वाटतं ती ऍडव्हर्टिजमेंट पुढे पुढे आलेली आहे. ती टीसीएस पर्यंत पोहोचली का नाही माहिती, पण साधारणतः एक काय म्हणतात रिक्रुटमेंटचा इंडेंट काढणं, बऱ्यापैकी जी ऑफिशियल प्रोसेस कंप्लीट करणं, ह्यातून ही ऍडव्हर्टिजमेंट बऱ्यापैकी पुढे आलेली आहे. आणि शक्यता आहे की ही ऍडव्हर्टिजमेंट जी ते आता पुढच्या काही दिवसामध्ये येऊन त्याच्यानंतर एक माझा अंदाज आहे की 21-22 फेब्रुवारीला ह्या दोन पैकी एका एक्झामची प्री व्हायला हरकत नाहीये. पण पुन्हा एकदा हे आरबीआय आहे आणि एफसीआय, तुम्हाला दोन्ही एक्झाम बद्दलचं नेचर माहिती आहे की सिंगल एक्झाम असल्यामुळे खूप लोक म्हणतात की कधी कधी टाकतात एखादी दुसरी निगेटिव्ह कमेंट जी मी डिलीट करत नाही, ती म्हणजे एफसीआय तुम्ही ह्या वर्षी सांगितली होती, एलआयसी ह्या वर्षी सांगितली होती, हे सांगितलं होतं. अरे ते सिंगल इन्स्टिट्यूशन आहेत, असलेला निर्णय पण पुढे ढकलू शकते. तू स्वतः बघ तुझा निर्णय किती दिवस पुढे ढकलतो. एखादी गोष्ट तुला करायची असेल तर, मला XYZ गोष्ट करायची आहे,
मला यावर्षी तब्येत नीट पाहायची आहे. आपण किती पुढे ढकलतो हे तर सगळ्या 1000 डिपार्टमेंटला घेऊन 1000 गोष्टींचे एनओसी घेऊन पुढे जाणारी प्रोसेस आहे, जी पुढे जाऊ शकते. आयबीपीएस पुढे का जात नाही? 11 संस्था मिळून आहे. त्याच्यानंतर ग्रामीण बँक पुढे का जात नाही? पुन्हा 26, 27, 28, 29, 30 बँका मिळून आहे. त्यांना त्यावेळेला घ्यावीच लागते. तर त्यामुळं सध्याची इन्फॉर्मेशन एवढीच की पुढच्या काही दिवसामध्ये या 2 पैकी एक ऍडव्हर्टाइजमेंट, त्यामध्ये अटेंडंट 640 आणि असिस्टंट 560 या 2 पैकी एक जाहिरात लवकरच येऊ शकते. आणि टेंटेटिव्ह एक्झाम डेट जी ती 21-22 फेब असू शकते. शक्यतो बाकी व्हिडिओ बनवत असताना त्यावरचं जे कन्फर्मेशन असतं हे 99% असतं. या केसमध्ये आय एम से 60, 70, 80% शुअर की ह्या पद्धतीने होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही तुमची तयारी कमी पडू देऊ नका. हे कुणाकुणाला सांगतोय? जे विद्यार्थी आता अभ्यास करतायत त्यांनाही सांगतोय. अटेंडंट तुमच्यासाठी की तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर असिस्टंट आहे, कारण की प्री एक्झाम जी ती बऱ्यापैकी सोपी असते. हे कोणत्याच एक्झाम मध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांना सांगतो की मोठी संधी आहे. बाकी लोकांना देवाची इच्छा असेल की नको तुम्हाला एसबीआय, नको तुम्हाला आयबीपीएस, नको तुम्हाला ग्रामीण बँक, तुम्हाला फक्त आरबीआय द्यायची असेल येऊ शकतं. किंवा ज्यांचं बाकी ठिकाणी झालेलं आहे सिलेक्शन, बाकी कोणत्या ठिकाणी होणार असेल सिलेक्शन, त्यांच्यासाठी ये दिल मांगे मोर, की जरी हे मिळालं असेल तर आरबीआय की चाहत आहे, ते मिळालं असेल तर आरबीआय की चाहत आहे. अशा सगळ्यांसाठी मला असं वाटतं केटर करणारी ही एक अशी एक्झाम आहे आरबीआयची. तर तुम्ही इनफॅक्ट 28 तारखेच्या आरआरबी पीओ मेन्सच्या नंतर पण आपल्या अभ्यासामध्ये कुठेही कमी पडू देऊ नका. या वेगवेगळ्या एक्झाम जे आहेत ते तुमची वाट पाहत आहेत. हेच अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायचं होतं. फक्त 2 वेगळ्या गोष्टी. एक म्हणजे आपल्या सोबतच्या जे विद्यार्थी तयारी करतात, संकल्पच्या ऍपवरच्या बॅचेस त्याच्याबद्दलचा हा डिस्काउंट कुपन मेरी हाही विद्यार्थ्यांना सांगा. आणि नवीन मुलं जे तयारी करतात त्यांना सांगा की 12 जानेवारी 2026 पासून आपण नव्या दमानं, नवसंकल्प, नव्या ठिकाणी जे आहेत ते खूप अतिवेगानं आपण या वर्षं काम जे ते चालू केलेलं आहे. निश्चितच त्यामधलं यश म्हणजे आम्हाला मिळालेलं यश म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुमचं यश आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत त्या निश्चित अपकमिंग इयरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती.